नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमस्कार. आपल्या अवतीभोवती खेडेगावामध्ये शेतीचे वेगवेगळे प्रयोग होत असतात. आपल्या शेतीमध्ये जाऊन शेतीचे नवीन नवीन प्रयोग आणि शेतीला पूरक व्यवसाय सुरू करत असतात. मात्र हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही. द व्हॉइस ऑफ फार्मर म्हणजेच शेतकऱ्यांचा आवाज या यूट्यूब चॅनलमार्फत अशा त्या यशोगाथा, त्यांच्या प्रेरणादायी कथा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळं द व्हॉइस ऑफ फार्मर म्हणजेच आवाज शेतकऱ्यांचा हे चॅनल सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि असे तरुण जे शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करू इच्छित आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. एका महाविद्यालयाचे प्राचार्य आणि 2 विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सर्जेराव निमसे सर, ते कुलगुरू पदावर निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा वळवला शेतीकडे. माळ रानावरची शेती, दुष्काळग्रस्त भागातली शेती, त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. ते त्यांनी कसे यशस्वी केले ते ऐकूया आपण त्यांच्याच तोंडून. मी मांडवे, तालुका नगर या गावचा रहिवासी. 7वी पर्यंत इथल्याच जिल्हा परिषद शाळेत शिकलो. हायस्कूल नगरला, कॉलेज नगरला, नंतर MSc विद्यापीठातनं केलं. MSc म्हणजे 1974 पर्यंत मी सतत लहानपणी शेतात काम केलं. शेतीतल्या सर्व प्रकारची कामे केलीत. 74 नंतर मी नोकरी लागलो प्राध्यापक म्हणून गणिताचा. नंतर 45 वर्षे मी नोकरी केली. त्यात 2 विद्यापीठाचा कुलगुरू शेवटच्या काळात होतो. नांदेड विद्यापीठ नांदेड आणि लखनौ विद्यापीठ लखनौ उत्तर प्रदेश. त्यावेळी हे 45 वर्षे असा मोठा भाग होता की त्यावेळी मी शेतीकडे दुर्लक्ष झालं. माझी सर्व शेती पुतणे पाहिजे व त्यांना त्यांची स्वतः शेती होत नव्हती आणि खेडोपाडी असं वातावरण आहे की कोणालाही शेती धंदा हा अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. त्यामुळे काय होतं की ते स्वतः शेती नीट करत नव्हतं. माझी काय करणार. मी असा जाणीवपूर्वक निर्णय घेतला की आपण रिटायरमेंट नंतर पुणे किंवा बॉम्बे या ठिकाणी स्थायिक न होता आपली गावाकडची शेती पाहावी. खरं म्हणजे पुणे किंवा मुंबईत स्थायिक झालं असतं तर मला अजूनही अनेक संधी मिळाल्या असत्या. परंतु मी ठरवलं मनापासून की आपण आपली शेती ही विकसित करायची, फुलवायची. त्यानुसार मी आंब्याची 300 झाडं लावली आहेत, शेततळी केली आहे, संत्रीचे 300 झाडं आहेत, 200 झाडं जांभळाची आहेत आणि निरनिराळ्या प्रकारच्या शेतीचे पिकं आम्ही घेतो. आंबे साधारणतः मी नांदेडला असताना कुलगुरू त्यावेळेस मी साधारणतः 300 रोपं आणले. रोपं 3 वर्षाची जुनी रोपं होती. त्याला एक मोठे खड्डे घेतले. खड्ड्यामध्ये कंपोस्ट खत टाकलं. नंतर 2 फूट माती आणि खत याचं हे घेतलं आणि 30 फुटाच्या अंतराने आंबे लावले. विशेषतः रोप आम्ही काळजीपूर्वक जे खात्रीचं रोप आहे ते विकत घेतलं आणि नंतर सतत आम्ही त्या ठिकाणी फक्त सेंद्रिय खतच देतो. शेळ्याचं असेल, गायांचं असेल किंवा इतर काही मिळतं, आम्हाला विकत करून काही मिळतं ते सेंद्रिय खत मिळतं, ते आम्ही फक्त त्याला वापरतो. आम्ही संपूर्णपणे ठिबक करतो. ठिबकशिवाय आता पर्याय नाही आपल्यालाच नाही, तर ठिबक हेच उद्या सोल्युशन आहे. मोठ्या प्रमाणात ठिबक केलं जवळजवळ आपल्या महाराष्ट्रातील 60% शेती आपल्याला पाण्याखाली आणता येईल जर आपण ठिबक केली तर. फळबागा एक तर आपण खूप दाटी लावल्या नाही पाहिजे. जे शास्त्रीय पद्धतीने सांगितलं आहे, लोक फार काही दाटीच लावतात. जे माप सांगितलं की 30 फुटाच्या अंतर झाडं लावलीत आम्ही, मध्ये स्पेस भरपूर ठेवली आहे आणि तिचं जे रोप असतं तेच हे व्यवस्थित घेतलं गेलं पाहिजे आणि त्याला खत हे सेंद्रिय खत द्यायचे. निम्न प्रकारचे सेंद्रिय खत असतात. औषध त्यांना उन्नी लागू नये म्हणून नेहमी त्याला ते सिमेंट टाकायला लागतं. नंतर बुडाला रंग द्यायला लागतो की ज्यामुळे उन्नी किंवा माती लागत नाही, मुंग्या लागत नाही. अशी फार लहान मुलासारखी प्रत्येक झाडाची काळजी घ्यायला लागते तर ते विकसित होतं पूर्णपणे. आणि जांभूळ हे म्हणजे कोकण कृषी विद्यापीठ एक वाण तयार केला आहे. तो फार उंच होत नाही. वरचा शेंडा कापला तर तो असं पसरतो, म्हणजे जांभूळ हाताने तोडता येईल या पद्धतीने करायला लागतं. कारण ते पीक असं आहे खूप नाजूक असल्याने खाली पडला त्याची मार्केटमधली व्हॅल्यू 0 होते. ते हाताने तोडून तुम्हाला ते विकायला लागेल. आता असं म्हणतात लोक, समज आहे किंवा तो शास्त्रीय असेल की जांभूळ हे डायबेटिक्सला औषधी आहे. त्यामुळे अलीकडे जर क्वालिटी जांभळाचं फळ असेल त्याला खूप चांगला दर मिळतो आणि जे 200 झाडातून सुद्धा आम्ही चांगला पैसा निर्माण करू शकतो. आमचे काही मित्र जे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला आहेत त्याची आम्ही नेहमी सल्ला मसलत करत असतो आणि विजिटर पण या ठिकाणी येतात, तेही सांगतात आम्हाला. आणि सर्वत्र साधारणतः विचार करून आम्ही पाहतो की आपल्या शेतासाठी, आपल्या पिकासाठी योग्य काय तो डिसिजन पटकन घेतो. या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे MSc पर्यंत मी सर्व प्रकारची शेती केली. नांगरट असेल, सर्व प्रकारची शेती केली. मध्ये 45 वर्षाचा गॅप पडला. आता मी स्वतः शेती करत असल्यामुळे प्रत्येक झाडाला मी लक्ष देतो. त्यावर आळी पडलीत लगेच फवारा मारायचा असतो. परत ठिबकचं पाणी सर्व झाडांना सम प्रमाणात जातं का नाही याची वेळोवेळी पाणी करायला लागते. कधी कधी ठिबकमध्ये गंज चढतो आणि पाणी मिळत नाही काही झाडांना, हे बारकाईने पाहायला लागतं.
तसेच आपण तुरीचं पीक असो, बाजरीचं असो, ज्वारीचं असो, हरभरा असो, अळी पडली का लगेच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी फवारा मारला पाहिजे. इतकं बारकाईने जर आपण लक्ष दिलं तरच हे शक्य होतं की आपण शेती किफायतशीर होऊ शकतो. जे बारीक सारीक काम आपण करू शकतो चालता चालता, तर काही शेंडे खोडायचे असतील तर आपण स्वतः करतो. त्या ठिकाणी बारीक सारीक काम आपल्याला त्यात लाज मानायचं काहीच कारण नाही. ज्या ठिकाणी आपल्या प्रकृतीला झेपणार नाही ते नोकऱ्या करून घ्यायचं. आपल्या जे सहज झेपतं ते आपण स्वतः करायचं. आमचं क्षेत्र 80 लाख लिटरचं आहे. क्षेत्र जर केलं नसतं आमची आंबे झाडं जगली नसती. मागे एकदा 3 वर्षापूर्वी 2 वर्ष सतत पाऊस नव्हता. 2 वर्षापूर्वी पाऊस झाला. गेल्या वर्षी आणि यावर्षी सुद्धा परत पाऊस नाहीये. अशा काळामध्ये जो 1-2 महिने आपल्याकडे हमखास पाऊस होतो, नदीला पाणी जरी नाही केलं, आपला पाझर तलाव जरी नाही भरला, तरी काही दिवसापुरतं शेतात पाणी गोळा होतं. त्याचं जमून ठेवलं तर आपल्या उरले 3-4 महिने भागू शकतो आणि आपण झाडाचं प्रोटेक्शन करू शकतो. कारण या भागात धोका असा आहे की 2-3 महिने पूर्ण दुष्काळ असतो, 4 महिने. आणि जर तुमच्याकडे पाणी साठा नसेल, भूगर्भात पाणी नसतं, बाजू विहिरीत पाणी नसतं, जवळपास नदी नाही किंवा कालवे नाहीत, तुम्हाला शेततळ हाच एक पर्याय आहे त्यासाठी. त्याचबरोबर आमच्या पुतण्याला मी एक 200 शेळ्याचा एक प्रोजेक्ट करून दिला आहे. कारण शेती आणि त्याला जोडधंदा असला पाहिजे. आमचं नियोजन असं आहे की पूर्ण शेती ही सेंद्रिय असेल आणि कमीत कमी खर्च असेल. तो आम्हाला शेतीला पूरक असतो, खत वगैरे, आणि शेतीतलं जे गवत वगैरे असतं ते शेळीला पूरक आहे. शेळी आम्ही साधारणतः 200चा तो आमचा प्रोजेक्ट आहे. त्यात आम्ही प्राधान्य दिलं आहे की उस्मानाबादी शेळ्यांना. उस्मानाबादी शेळ्याचं मांस पण फार प्रसिद्ध आहे. त्यांना 2 किंवा 3 पिल्लं होतात आणि त्यांची पिल्लं हे मोठ्या होतात चांगले. बोकड्या असेल तर 15 ते 20,000च्या आत विकत नाही. आणि मला वाटतं की जर 200 शेळ्याचा प्रोजेक्ट आमचा नवीन आहे अजून, तर तो एकदा झाला, स्थिर झाला, वर्षात त्याला 10 ते 12 लाख रुपये उत्पन्न शेळीच्या प्रोजेक्टमध्ये मिळालं पाहिजे. सोलर सिस्टम एक नवीन योजना आहे केंद्र शासनाची. त्या योजनेचा फायदा घेतला आणि इथून पुढे देशभर सर्वत्र आपण सोलर सिस्टम पाणी लिफ्ट केलं पाहिजे. MSCB किंवा आपला इलेक्ट्रिसिटी जनरेशन, त्यांनी एन्व्हायरमेंटचे खूप प्रश्न निर्माण होतात. त्यापेक्षा आपण जर 50% आपला हे जे ऊर्जा ही सोलर जर वापरली आपण शेतीमध्ये, तर मला आपल्याला जो प्रॉब्लेम आहे सध्या की शेतीसाठी वीज मिळत नाही, तो प्रश्न सुटेल आणि एन्व्हायरमेंटचे प्रश्न पण आपले कमी होतील. सोलर सिस्टीम अशी ते साधारणतः सोलर सिस्टीम आमचं 5 हॉर्स पॉवरची मोटर चालते आणि त्याला एकच अट असते की सूर्यप्रकाश पाहिजे ना. आपल्याकडे 90% दिवस असे असतात पूर्ण प्रकाश सूर्यप्रकाश असतो. त्या काळात आम्हाला पाणी लिफ्ट करता येतं आणि ठिबक मार्फत देता येतं. उंचावर एक आम्ही घर बांधले, समोर दिसतं आपल्याला ते घर 1000 स्क्वेअर फूट आहे. अजून त्याला इंटिरियर वगैरे करायचं आहे. आपण सुट्टीत नवीन वर्ष असेल किंवा उन्हाळ्यात असेल, महाबळेश्वर इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपल्या शेतात आपण महाबळेश्वर उभं करू शकतो. कमी खर्चामध्ये अत्यंत आरोग्यदायी वातावरणामध्ये आपल्याला जीवन जगता येतं शेतामध्ये. आणि इतकं शांतता या ठिकाणी आहे तर आम्ही ते घर चांगलं डेव्हलप करून एक तर सुपरविजन होऊ शकतं, आमच्या नोकऱ्यांनाही जागा मिळते आणि आपल्यालाही स्वतःला सुट्टी दिवशी ते काढता येतात. आणि शेतीधंदा असा आहे, तुम्ही जितकं त्यामध्ये रमणार तितका शेतीचा किफायतशीर होतो. म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे हा शेतीधंदा नाही आहे. कधी मुक्कामाला थांबलं पाहिजे तर आपल्याला शेताची जवळीक निर्माण होते, नोकर चाकरावर आपला वचक राहतो आणि शेतात काय चुकी चाललंय हे लगेच लक्ष येतं. तर शेती आपल्याला आपल्या जुने शेतकरी का तोट्यात जातात? शेतीला ज्या दिवशी घ्यायचा असतो त्या दिवशी घेतला गेला पाहिजे. 1-2 दिवसाचा डिले चालू शकतो, परंतु आपल्याकडे शेतकरी काय करतात, आपण तूर पाहिली, तुरीला अळी पडलेली पाहतो, आपण 8 दिवस चर्चा करतो, नंतर 10व्या 15 12व्या दिवशी औषध आणतो. तोपर्यंत तूर बहुतेक अळीने फस्ते केले असते, औषधाचा खर्च होतोच, पण उत्पन्न पण निघत नाही. हे शेतकऱ्याचा मोठा दोष असतो. त्यांना वेळेवर काम करण्याची मानसिकता आपल्याकडे नाही आहे. कारण पारंपरिक शेती करताना ती गरज नव्हती. पण आजच्या काळामध्ये लोकसंख्या वाढल्यामुळे, गर्दी वाढल्यामुळे आणि इतर कारणामुळे अनेक लोक शेतमालावर पडतात. तर फार लहान मुलासारखी कोणत्याही पिकाची काळजी घेतली तर मला वाटतं कोणतंही पीक आपल्याला किफायतशीर होऊ शकतं. तरुणाची बेकारी आहे सध्या मोठ्या प्रमाणात. जे एमलेस तरुण फिरतायत त्यांना आपण कुठेतरी सांगितलं पाहिजे की तुम्ही शेती करा. तर खेड्यातल्या तरुणाने नाउमेद होता कामा नये. आणि सरकारी योजना जेवढ्या आहेत त्याचाही लोकांनी अभ्यास केला पाहिजे. अनेक योजना आहेत शासनाच्या. तर असं म्हणतं की मला वाटतं की आपल्या बहुतेक शेतकऱ्यांचं कल्चर हे ॲग्रिकल्चर असतं. काही ना काही शेती असते प्रत्येकडे. अगदी 1-2 एकर शेतीसुद्धा जर ठिबक पद्धतीने केली, फुलवली, तर मला वाटतं की छोट्या नोकरीत उत्पन्न त्यामधनं मिळू शकतं. त्याला जोडधंदा करा. खूप मोठी नोकरी मिळत असेल तर शहरात मायग्रेट होण्याचा अर्थ आहे. पण शहरात जाऊन कामगार किंवा खालची नोकरी करायची त्यापेक्षा आपल्याच गावात राहून, आपल्याच समाजाबरोबर राहून आपण शेती विकसित करू शकतो आणि इतरही काही कामं करू शकतो. तसं मी
माझ्या विद्यापीठाच्या कामानिमित्ताने मी जवळजवळ 15 देशाला भेट दिल्या. पण मी मुळाचा शेतकरी असल्यामुळे कुठे शैक्षणिक कामासाठी जरी गेलो 1 किंवा 2 दिवस सुट्टी असते भेटीमध्ये, अकॅडमिक व्हिजिटमध्ये. त्या काळात इथली शेती पाहिली. विशेषतः इस्रायलमध्ये आमच्या इथल्या भागापेक्षा पर्जन्यमान खूप कमी आहे. एक तिथं इस्रायलमध्ये एक गॅलिली लेक आहे, त्यातून जॉर्डन नदी निघते. त्या गॅलिली लेकवर जॉर्डन, सिरिया आणि इस्रायल 3 देशाची शेती एका तलावावर चालते, एका लेकवर चालते. इतकं जपून पाणी वापरतात की कमीत कमी पाण्यात शेती कशी करावी हे तंत्रज्ञान त्या तिन्ही देशांनी डेव्हलप केलंय. मला वाटतं आपल्याकडे त्यांच्यापेक्षा परिस्थिती अधिक चांगली आहे. आपली जमीन पण सुपीक आहे. तर आपण जर नाउमेद न होता जीव मंडळीप्रमाणे त्यांनी जसं वाळवंटात इस्रायल उभं केलं, फुलवलं, तसं आपण आपल्याच पारंपरिक शेतीमध्ये जरा डोकं वापरलं, जरा विथ कॉन्फिडन्स काम केलं, आत्मविश्वास ठेवला, परत आपलं शेती ज्या ठिकाणी आपलं लहानपण केलंय ती सुद्धा आपण शेती फुलवू शकतो, विकसित करू शकतो आणि त्यामधून आपल्याला नोकरीपेक्षाही थोडा जास्त पैसा उभा राहू शकतो. शेती अभ्यास पूर्ण केली पाहिजे, पिकाचे पॅटर्न समजून घेतले पाहिजे, नव्या जाती समजून घेतल्या पाहिजे. त्याचबरोबर आपण पशु म्हणजे कोंबड्या असतील, शेळ्या असतील, म्हशी असतील, पशु पण धनसुद्धा वाढवलं पाहिजे आणि सेंद्रिय शेती करा. सेंद्रिय शेतीला आता मुंबईमध्ये मी पाहिलं तर गिर गाईचं दूध असेल तर 120 रुपये लिटर विकतात, किंवा आपल्याकडे आंबा असेल तर सेंद्रिय असेल तर सर्टिफिकेशन करता येतं. ते स्टँडर्ड प्रोसेस आहे. तुमचं पीक जर भाजीपाला असेल तुमचा तो सेंद्रिय असेल तर जवळजवळ दुप्पट भाव मिळतो आणि नफ्याचं प्रमाण जवळजवळ तिप्पट होतं. आणि एक आमच्याकडे गैरसमज असा आहे की आमचा भाग हा पूर्ण दुष्काळी भाग आहे, पाटपाण्याची सोय नाही, पाऊस फार कमी असतो. लोकांचा असा समज आहे की शेती परवडत नाही. मला हे गावकऱ्यांना आणि सर्व समाजाला दाखवून द्यायचं आहे, शेतीत खूप नफा होत नसेल तरी पण आपण जर थोडे पैसे गुंतवले, लक्ष दिलं आणि योग्य तंत्रज्ञान वापरलं तर शेती परवडू शकते. मला आज माझी शेती विकसित करायची, त्याचबरोबर सभोवतालच्या नागरिकांना, शेतकऱ्यांनाही जाणीव करून द्यायची की नव्या पद्धतीने शेती केल्यानंतर आणि जाणीवपूर्वक लक्ष दिल्यानंतर शेतीसुद्धा परवडू शकते. ठीक आहे, शेती त्या धंद्यासारखं उत्पन्न मिळत नाही किंवा नफा नसतो, पण एक आरोग्य चांगलं राहतं, गावाच्या वातावरणात आपण राहतो आणि समाजाचं आणि देशाचं स्टॅबिलिटी ठेवायची असेल तर तरुण वर्ग हा शेतीत गुंतला पाहिजे. त्याला पण पटलं पाहिजे की शेती ही किफायतशीर व्यवसाय असू शकतो. नाही तर आपल्या हॉटेलमध्ये जाऊन कामं करतात आणि आपली गावची सुपीक जमीन पडीक ठेवतात. त्यापेक्षा जर त्यांनी प्रत्येकाने थोडं भांडवल उभं केलं आणि सरकारी योजनाही मदत करतात, त्यातनं प्रत्येक शेतकरी पुढे जाऊ शकतो.